तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सांगायचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. हळू बोलावं लागते कारण की सकाळच्या वाजले 5. माझ्यासोबत आहे आज गुड बाय एकेस पाटील. तर आता आम्ही चाललो सकाळचं जिमला. आज भाऊ येतो माझ्यासोबत जिमला वर्कआउट करायला. तर आज आम्ही चाललेलो आहे एका लग्नासाठी, त्यासाठी भाऊ आलेला इकडं. बोला, सकाळ सकाळ उठवलं 5 वाजता. माझं जिम कशी आहे मग? जिमचे प्रिपरेशन कसं आहे? माझा टाइम वेगळा असतो, याचा टाइम वेगळा आहे. दुपारी किंवा रात्री जातो. हा मी सकाळी जातो. मी 6ची जिम आज 5ला उठलोय कारण की आम्हाला जायचंय लग्नाला गावाला. त्यासाठी लवकर जाऊन लवकर यायचंय. तर जास्त न बोलता ब्लॉग चालू करूया. जुडे रहिये अंत तक. हे बघा, हे आहे सगळं सगळं 5चं काम भाऊचं रोजचं डेली. आमचं डेलीचं मम्मीचं काम आहे. मस्त काम करतो रे रोहित तू सकाळ सकाळ. रात्री मुक्कामी चाललेलं आहे शेट ते. मग आता चाललोय माझ्या जिमला भावाला घेऊन वर्कआउट करायला. म्हणलं नो कॉम्प्रोमाइज. लय मोटिवेशन आहे आमच्या मध्ये जिम मारायचं. जिमला नो कॉम्प्रोमाइज. मग जिम मारूनच जाणार आहे. लेट झालं तरी पण चालणार. आणि भाऊने आज मला काय 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 खायला दिले. केळी बिळी खा, नुसतं खा, ज्यूस बीस ड्रायफ्रूटचा पी. ओके चलो अभि मारताय जिम. आज दिवसभर राड आहे. आज उसा तानात कुडतोय तिकडे उसा बिसात शेकडा डोकळात पळवतोय भाऊ मला. तसं मम्मीने याला पळवलंय सकाळ सकाळ कचरा टाकायला. चला तो गाइस, ये है रोहित ढवळे की जिम. आज जिम उघडून ठेवली होती आमच्या मास्तरनी. हा का? गायब झालेत का? डायरेक्ट झोपले असते ना आतमध्ये. शिशे मिरर चांगले लावलेत रे. मिक्स झालं? मिक्स नाही होते राव. काय विषय थंड पाणी आपल्यापेक्षा मोठा माणूस. तुमचे इथं असे सुपर रेंजर लावलेत का? इकडे बघ मग, आमचा मास्तर बघ. मास्तरची बाई. हा का? हा मास्तर आहे आमचा. तेरी काय मिसिंग जिम मध्ये तर ब्लॉगच नाही घेतला ना. जिम मध्ये नाही घेतला कारण आपल्याला पटापटा जायचंय ना. उशीर झालाय काय, त्यामुळे पटापटा जिम मारली. काय सांगू तुम्हाला, पोटात आमच्या अर्ध्या गुडगुड आहेत. ते पण आम्ही म्हणजे जिम करता करता आम्हाला ते पण फील होते. वॉटरमेलनचं EAA घेतलं होतं भाई. ते जिम मारता मारता इथं कुठं इथं म्हणजे हा वाकणार होता आणि मी समजून घ्या काय करणार होतो. म्हणजे आमची अशी गत होती त्यामुळे जिम मध्ये दाखवलं नाही. काय किती दिवस चालले? ही बॅग दाखव. किती दिवस? ही बॅग बघ, ही बॅग बघ, इकडे बघ. ते आणि हे फक्त यायचंय संध्याकाळी यायचंय. संध्याकाळी एवढ्या बॅगा घेतल्या. आणि मम्मींचं ब्लँकेट ब्लँकेट थंडी वाजते म्हणून ब्लँकेट घेतले. फुल प्लॅनिंग आहे. आणि आम्हाला म्हणती सॉक्स घ्या, हे घ्या. थंडी वाजन पायाला. घालतो आहे केअर चालू आहे रे आपली. म्हणजे त्यांच्या थंडीच्या हिशोबाने आपली केअर चालू आहे. कळलं का? पूछा किसी ने. लय गोळगोळी काम आहे त्या रोहितचे, माहितीये का? अजून घराची येतच आहे. कोण? हा लग्न. बायको बी कशी भेटती काय माहिती. बी गुळगुळी भेटली तर मग मी मेले. माझ्या आयुष्याला ताप येते. मग झालं, संपलं. मी म्हणजे याच्यातनं कधी सुटेल? नाही भेटेल भेटेल भेटेल. सुटेल ना? हा सुटेल. लग्न झालं की सुटलं पाहिजे. सुटका होणार. हा येतो ना भाऊ. मी करू का इस्त्री? आलो काय शर्ट राहिला, इस्त्री राहिली. आता घरी जायचं त्याला बरं काय 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 घ्यावं लागते. भाऊनी केलाय मला असला काय केलं चॉकलेट. खाली घातलं नाही मी चप्पल म्हणजे नाही का. मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही इकडं इस्त्री करायला. इस्त्री. आणि ये मेरा दोस्त है, अभी इस्त्री करेंगे. और ये दोस्त का दुकान है अपने. तो करते अभी इस्त्री और बनते उसके बाद मिस्त्री. गाव जा बिल्डिंग बांधने वाले अभी वहाँ पे. तिथं गावाला गेलो ना, एक पुणेकरांचं असतंय की पुण्याहून आले नाही कळली पाहिजे. नाही आता बघ तिथले लोक नुसते असे बघते.
जाऊपर्यंत घरी येऊपर्यंत सुट्टीत नाही आम्हाला लाज वाटत नाही काय चुकलंय का राहिलंय का काय घालायचं का कुठं फाटलंय काय. आणि हे घालून नाही चाललो आता गावाला चाललोय आपल्या याला भाऊला जरा सगळं फिरवणार सगळं दाखवणार. तिथे गेल्यावर आमची ड्रेसिंग वेगळी याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा सगळं काय विषय काय नाही. मग त्याच्यानंतर मग तिकडनं ड्रेसिंग टाकून मग लग्नाच्या ड्रेसिंग वर जाणार. तुम्ही काय हे करणार आहे रे म्हणजे तब्येत बनवणार. तब्येत आता माझं शरीर खराब झालंय ना बरोबर म्हणून लवकर होत नाही. आणि पहिले जेव्हा नीट होतं ना म्हणजे आता पचनक्रिया खराब झाली ना. पहिले जेव्हा नीट होतं का टार्गेट होतं माझं टार्गेट हर्बल लाईफ मध्ये जायचे पहिलं काय फोटो लागला होता फोटो डायरेक्ट फोटो होता महिन्याला चॅलेंज कम्प्लीट केलं 25 किलो महिन्याला 5 किलो कमी केलते 5 महिन्यात 25 किलो वजन कमी. सगळ्यांनी अभिनंदन केलं काँग्रेस. आणि सगळ्या म्हणायचे तुम्ही काय करता हो जिम लावली का तुम्ही काय करता म्हणलं जिम फिम असलं काय करत नाही म्हणलं क्या बात कर रे बाबा. फक्त म्हणलं जायचं आमच्या तिकडे रोड जाऊन पळायचं जरा अरे मम्मी आम्हाला थोडं मोटिवेशन देते ते की तुम्ही काय जिम करता रे काय तुम्ही करता काय नुसतं जाता खाता काय नाही टाइम टू टाइम संसार करता ती जाऊन. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं. फादरचा फोन आला आहे आता फादर बघा देतोय कॉन्टेंट. हॅलो हॅलो हा निघलोय गाडीतच येईल 1-2 तासात. हा घरी येतो दादा कॉमेडी पादा मायला तेरा तो गेम बजाना पडेगा. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलतो ना तर जेवढ्या गाड्या एमएच दिसते ना एनएक्स काय एनएक्स नाही ग एमएच 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 12 म्हणजे पुण्याची एमएच 12 नंबर आहे. एमएच 12 जेवढ्या गाड्या सगळ्या पुण्यातल्या. आणि तिथून कुठपर्यंत असतं रे म्हणला 47 48 आता 50 पर्यंत आहे. ते सगळं माहिती तुला भया. नाशिकला गेलतो ना प्रत्येक गाडी सांगत होता ही काय गाडी नाशिक आहे शेजारीचे नाशिक एमएच 15 का हा हे नाशिकची बघ. तुला माहित होतं का तुम्हाला याला कळतंय मला नाही कळत. मला पुण्यातच कळत मला एमएच 12च माहिती फक्त. याला फक्त 12 माहिती 14 माहिती 14 आता कळेल आता आमच्या इकडे आल्यापासून कळायला लागलं त्याला. 14 आहे म्हणून 14 म्हणजे पीसीएमसी बोसरी आणि हे एमएस 6 काय लिहिलंय ते काय 6 नाही ते डब्ल्यू 16 आलं एमएस 16. एमएस 16 नगर आहे बघा एमएस 6 पनवेल आहे. तू कुठं कामाला होता का कामाचा काय विषय डिक्शनरी सगळं पाठ अरे इंजिनियर आहे तो. कशाचा अहो इंजिनिअरिंगला होतो मी माझ्याकडे डिक्शनरी आहेत मोठे मोठे. पहिले लय अभ्यास करायचो मी पण कुठं टुकार भरती झालो काय माहिती. कुठं काय नादी लागलो कोणाच्या पहिलं सांगत प्रत्येक मोरीची चांगली नाही पोरगी आहे नाही पण शिल्पा तुझ्यापेक्षा. शिल्पा जेव्हा होती ना तेव्हा मी पुंगळी बिंगळी घेऊन होतो. ते एकदम सिन्सिअर नाही का बटणं बिटणं लावून व्यवस्थित कॉलेजला जाणे आपले कॉलेज करणे घरी येणे बस क्लासला जाणे तेवढंच चालू होतं आयुष्यात. तुझं नाद लागला पोराला काय माहिती वायाला गेलं. नाही, हळू 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 सुधारले आता सुधारते. नाही ह्याचा क्रिकेटचा नाद होत रे मला जास्त त्यांनी गेलो मी. क्रिकेट आवडायचं मला लय खेळायला. तुम्ही म्हणजे अशीच आहे का सगळं केलं आणि टॉपला आला की सोडून दिलं असंच आहे का सगळ्या दोघं गोष्टी बी? टॉप केले भाऊ सगळ्या गोष्टीत केल्या आता अरे काय ह्याचं बी तसंच आहे ह्याने बी सगळीकडे टॉपला आला आणि परत सोडून दिलं. सोडून दिल्या. नाही आता शेवट निर्णय चांगला मार्केट हे काही काही विषय परिस्थितीमुळे बी होते थोडे अरे परिस्थिती नाही रे सिच्युएशन काय ना काही त्रास हाताने ते ह्याचा हाताने आहे का 96 कुळी रक्त नाही का असं हे असतं जरा तसलं रक्त आहे त्याचं काय कामाचं. ऐकत नाही म्हणजे हा. असं म्हणायचं ऐकत नाही पोलीस झाला असते पोलीस झुके माहितीये का का? ते नाही अरे मारा मग भरती देत होतो मी. त्याचे मित्र झाले त्यांचे अरे आर्मी वाला तर ना जेव्हा माझा मित्र एक आर्मी मध्ये झालाय त्याला मी मागं सोडायचो पळायला. सगळे एवढा मारायचे. पळायचं अरे अरे रेड त्यांना इंजिन पण आर्मीत भरती पोलीस झालाय. आणायची. आता मी पळेन मला घरी येऊन सांगायची. मी ग्राउंडला जायचो पुण्यात पळायला ग्राउंडला. पोलीस भरतीचं ग्राउंड असतं का त्या ग्राउंडला जायचो पळायला रनिंगचे मीटर पोस्टर 200 मीटर इंस्टाला आहेत 500 की थोडेफार मीटर रे ते ह्याचे पोरांचे त्या ऐकी ज्यांच्या संग जायचं तू माथेरानला कंटिन्यू पळत राहिला असता तर आता पोलीस PSI IPS BPS मला तेवढंच आहे. पळून नाही होत IPS तेवढाच त्याला अभ्यास करायला लागतो. हा मग केला असता ना थोडा अभ्यास. फिजिकल तर अशी निघत होती माहिती काही विषय नव्हता फिजिकल. मला स्वप्न पुलअप पूर्ण मारायचो झालं 20 असतं रे. पुलअप मला मारायचो ते 20 जेवण नाही तेव्हा बोललं. 20 पुलअप मारायचो मला स्वतःला व्हायचं होतं पोलीस. सगळ्या गोष्टी होत्या म्हणलं पण माझं झालं स्वप्न नाही. तरी करण पूर्ण. मस्ती केलेली आहे मी पण जे झालं ते चांगलं झालं त्याच्यापेक्षा सोन्याहून डायमंड झालं. होय. मग काय मग काय एवढं आज निवांत- याला- एवढं निवांत अरे कुणाचं आहे? एवढे पोलीस आज महाराष्ट्रामधले किती लोक मला पोलीस मेसेज करतात फॉलो करतात बोलतात भाऊ लय भारी व्हिडिओ इन्स्पिरेशनल रिअल व्हिडिओ बनवतो तू भारी ती गोष्ट त्यापेक्षा मोठी ते आहे. माझ्यासाठी
की त्यांना रिलेट करतात की राव हे जे बोलतो ते देवाला म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टीत म्हणजे हे करायचं होतं रे देवाला. तुम्ही हे नका करू, काम नका करू, कष्ट तुमच्या नशिबात नाही, कष्ट नाही, तुम्ही फक्त एन्जॉय फिरा. कष्ट केले आम्ही तेव्हाच. तेव्हाच कष्ट झाले आमचे, करून झाले. हे डिलिव्हरी मारत होता, मी पण डिलिव्हरी सगळे केले, कष्ट करूनच आलोय आम्ही दोघं पण. म्हणजे आम्ही दिवस काढलेत, सेमच आहे आम्ही. आता पण काढतोय जरा, आता थोड्या दिवसांनी जातील आमचे दिवस. आले जवळ जायचे. आले आले सगळं अच्छा होगा. आमचा वारा आलाय एक सिग्नल पास केलाय त्याचा. 2025 इज अ कमबॅक इयर. बजरंग बले. मला तर एक गोष्ट 2024 मध्ये कळत नव्हती की हेअर फॉल पण होत होता आणि डाऊन फॉल पण होता. मग मला एक गोष्ट कळत नव्हती की पहिला मी टाकलं होईल डाऊन फॉलनी जाईल. भाऊला टेन्शन मध्ये होतो मी, पण आता जरा 2025 इज अ कमबॅक इयर गाईज. मालूम आहे तेरा बाप को मत सिखा चल. अरे झोपला डायरेक्ट. झोपलत नव्हतं ना भाऊ, 2 तासच झोपले. कसा झाला या केस झोपण्याच्या बाबतीत जोडीदार आहे ते. मदर माग झोपली, हा पुढं झोपलाय आणि ह्यो इथं बसलाय. काय बाळा तुला देऊ का? आता मी खातो बॉब्या, मी खातो बॉब्या, मी खातो बॉब्या. काय का आपल्याला प्यायला? सांगितली कॉफी सांगितली. काय आलं रे अरे तुला, काय आलं? अशा कलरची बायको करावं. ब्लॅक अँड व्हाईट जोडी चांगली होईल. ब्लॅक अँड व्हाईट. एक पोरग काय, एक पोरग गोर. काय काळीच बायको करायची. कोई कुछ भी बोले, रोहितला का मला फरकच नाही पडत नाही. काळीच बायको करायची. करा की मग, मला काय, मला आवडतो काळ्या. मला काय. अरे बाबा मला खातो. असंच चावायचं, असंच कर, काळी कर. ती बी अशीच म्हणून सासू आणि सुनेचा WWE फाईट. मला काय हँग झालाय राव, टोल पडलाय मला, टोल कट झालाय. टोलकट झालाय. टोल कट झाला, त्याचा मेसेज आला आणि फोनच हँग झालाय. आयफोन बी हँग होतोय गाईस. अरे ते फोन आहे ना, जगलाय ना तुझ्या पशी, तेच लय मोठी गोष्ट आहे. कळलं? कारण आहे ना ते म्हणलं असं मी कुठल्या मालकापाशी आलोय, काय असला मालक मला पुढच्या जन्मात देऊ नको देवा, लवकर मला परत दे फोन म्हणलं असं. आई माझीच आहे ना, त्यामुळे आता बोलते गाईस. की ह्याचा फोन चालू, बाथरूम मध्ये जावा, फिरायला जावा, जेवा, काय फोनवर डोळे आणि इकडं चालू तिकडे चालू. आता हे किती लोक बघणार, रिलेट करत असतील. हा, मग? आता यायची लोक पण फोन बघतच जाऊ ते सगळे. काय फोन बघायला जातात का बाथरूमला? हे तर सकाळी वेब सिरीज लावून बसला. वेब सिरीज लावली होती यांनी, तुम्ही रीलच घेताय, वेब सिरीज बघत होता सकाळी. गाईज आम्ही पोहोचणार आता बिग वन मध्ये आहे. अरे खरंच ते फोन वैतागला असं म्हणून चुकून आलो ह्याच्या घरी. आईला तुझा फोन ह्यातलं क्वालिटी वगैरे सावलीत कुणापेक्षा. तू म्हणतोय ते हँग झाला. 2 लाख भाई, 2 लाखच आहे भाई. क्वालिटी बघ व्हिडिओची. मला दे गं मम्मी 2 लाख. मला काय 2 लाख दे, 2 लाख. द्यायला 2 रुपये नाहीत, 2 लाख कुठे द्यायचे? असून द्या पैसे नाही खर्चायचे नाही आता. माझे पैसे आहे तरी असे दिले पैसे मी नाही. गाठी बांधून ठेवलेत बरं आता. माझे सगळे पैसे जमा लय वाट असतात. लावली आहे पैशाची आतापर्यंत. कमी वयात आपली प्रगती होते हे पाहून लोक जाणारच बरोबर आहे. नाद करती दुनिया सारी, कारभारीन आपली लय भारी. लातूरकर. लाखों अरमान जलाकर हमने ये शौक पाला है. कोई पूछे बता देना, ये बादशाह बादशाह आज भी तेरा दीवाना है. अभी ये कहाँ से है भिडू? MH42 बारामती वाले बारामती वाला पोट्टे बादशाह आहे. बाईने काय बाडी टाकली. यू चहा तर मी पीक नाही घ्यायला. 3 वेळा म्हणते रितेश कडे जाताना जाऊ, रितेश कडे जाताना जाऊ. मला बरं वाटत नाही इकडे आलो भेटल्याशिवाय त्याला. मी पण आलो भेटतो. कमीत कमी फोन तरी. रितेश म्हणून कोणी बिल्ला आणलंय. हा योगा वाटत जे मेन पाहुणे ते नको नको करतात आणि बिल्लाच्या म्हणतोय हा चल ना भाऊ. शुक्रवार वारावर पैसे वाटायचे. आपला जाऊन भेट. संबंध संपला आता.
मी आता फादरची गाडी घेतो, मच्छीवाले माणसं तिकडे सहाला मला भेटा, मस्त फिरत बसतो आता त्यांच्यासोबत. लग्नाला आमच्या संग आता मच्छीवाल्याचं डायरेक्ट येणार की मग लग्नाचा टाइम झाला गेला की तुमचं होणार नाही. तिथून पुढं तुमचा, तोपर्यंत आता मच्छी तिकडचा. हा. फादर आता मच्छीचा बेत करणार आहे भाऊचा. भाऊ आता खातोय पनीरची भाजी. सगळं आणतोय मी, सगळं सुट्टी नाही जाणार मी. म्हणून तर एवढी बॉडी मस्त प्लॅनिंग आहे आता त्या झाडाखाली तिकडं जाणार. कसं दिसते भारी गावाकडचा फिरी येऊ दे मग. हा कुठं चालले? काय करते रे? काहीतरी मेथी भीती वाटतं. कोथंबीर मेरे गावाचा फील आहे का मग? हा हा मग अरे ओरिजिनल कोथिंबीर लय भारी लागते. खाऊन तर बघ, नुसती कच्ची खायची अशी. असलं भारी वाटतं ना. मी खायची आमच्या आईची इथं. आमच्या आईने असंच लावलं होतं. कसं आहे? कसं आहे लय भारी वास येतो ना. मस्त खाऊन बघ. तू बी खाय येणार नको आहे, नको. तो बटाटा बटाटा आहे रे. खाली असती शेण राहून ती असं तर लावली हा वाटत राहायची तरी बटाट्याचं झाड नव्हतं बघितलं पाहिजे. हे मका आहे का? मका आहे का? नाही नाही बाजरी. अच्छा बाजरी आहे का? आले पल्ले लसूण आहे तिकडे. पल्ल्याला आले वाटाणा लावलेला इकडे. दिस इज लसूण. लसूण हा वाटाणा आहे का? ही वाटाणा इकडे. वाटाणा कोथिंबीर. हा वाटण दिसतोय का त्याच्यात? हा मग ते काय झाड दिसते की वाटाण्याचं? जाऊन काढावं लागेल. जवळ येतोय का फोटो? झूम आहे आपल्याकडे. हा दोला हे हा हेच हेच. तिकडे मोर हिरव्या झाडाचं काढा फोटो. शेंगा लागा लागले ते, फुलं लागली ते आता. अगं बया 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 बघ वाटाणा. वाटाण्याचं मी पहिल्यांदा बघितलं मी झाड. हा मी पण पहिल्यांदाच बघितले. वाटाणा नाही बघितलं मी. जिंदगीत घरी शेती कुणी केलीच नाही. पहिल्यांदा घेतली करायला. म्हणलं काय काय वांग दिसलं बघ. वांग आहे माहिती मला. आणि लावलं मी कुंडीत वांग. जिधर नजर जाते उधर इधर भाई का ही खेती है. या पानी में चला गया है आधा, नहीं तो वहां तक था. ऊपर तक है उधर. हाँ अभी इस झाड़ पे हम जाने वाले मच्छी खाने के लिए. थोड़ी देर में रोहित भाई हमारे खाना खा रहे. पागल लोग झाड़ पे मच्छी खाते हैं. रोहित भाई सेटअप पे है थोड़ा. रोहित भाई जल्दी करो, शूट के लिए जाना है ना झाड़ पे. जल्दी तैयार हो जाओ. ढवळे पाटील काय हॉटेल तुमचं आहे भाऊ इकडे. आपल्या तळ्यातच मास मरणाचा तो बनवणारा माणूस पाहिजे आपल्या. आता धरायचं चालू आहे आपल्या तळ्यात मास. आपण पण धरू शकतो ना धरायला. आपल्या बिगीत मास आहे. हा ते तर आहे. आमच्या जमिनीत पाणी गेलेलं म्हणजे नदी. अच्छा पाण्यात 5 एकर पाण्यात आपण पण धरू शकतो. करू माशाचा बिझनेस. यावं लागेल मग इकडे 2-3 काहीतरी महिने. असं टाकू तिकडे. हा करू शकतो की. फ्री मध्ये मासे. फक्त एक आचारी तू आहे इकडे. आचारी तू आहे. हॉटेल तुमचं सगळं तुमचं ना. आचार्य मी. मग पार्टनरशिप मध्ये करतोय ना आपण. पार्टनर मला आचार्य बनवतो. काय आता कोणाला आणायचा? तू मोजायला मोजायला हे राहते. तू चपात्या लाटायला मागे भाकरी करायला. आता आलोय शेटच्याच हॉटेलला जेवायला. शेटच्या हॉटेल येऊन पेमेंट केलेलं 180 रुपये. ते मात्र कुठं चुकत नाही. चुकत कोणाचं असू दे ते करावंच लागतं. हा मग आता झालेलं आहे. चला आल्यावरती दाखवूया तुम्हाला मच्छी. चिलापी पहिल्यांदा खातोय ना तू? चिलापी पहिल्यांदा चिलापी फर्स्ट नाही खातो मी पण. चल मस्त गोड आहे. रसा ही सगळं भाऊ चाले रिव्ह्यू क्वालिटी असणार आहे बरं का. हा क्वालिटी एवढं माणूस आणि क्वालिटी एवढं नाही. आणि ताजं मच्छी आहे असलं नाही. सकाळी ताजा मासा येतो इथं मग कळते की स्वच्छ करून सगळा. ते आपल्या भावाचं भावाचा क्वालिटी क्वालिटी भाऊ देतोय ताव आता.
खा भाऊ खा, सुखाने खा. मस्त झाडाखाली बसला इथं गार हवेला. जाणार नाही का रे, काय आलं नाही तुला जाणार भाऊ. का? तुला जेवण माहिती माझं किती. आता त्यांचं मान आता ठेवून यांनी हे ठीक आहे, आपण घेतलं. आधी ऑर्डर केलं होतं ते खाल्लं. ते काय का यांनी परत ऑर्डर केलेलं आहे सगळं. आणि आता तुला खायला लागेल आता मान ठेवून, म्हणजे मी मान ठेवून खायला लागेल तुला. तिकट बोललो, चूक झाली. हा मला तिखट आहे खाऊ वाटत नाही मग परत जेवढं काय जेवढं खावा पण वेगळं जेवण खावा नसलं खा आता खा. नको नको तुम्ही खाल्ल्यावर मला म्हणणार नाही लागलं. पीस नको, पीस खाल्ले की. तर मित्रांनो आम्ही आलो तो मच्छी खायला सोलापूर रोडला आहे. माझ्या भावाचंच हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे बालाजी फॅमिली हॉल. फॅमिलीसाठी पण वेगळं आहे आणि आपल्यासाठी पण, मुलांसाठी पण. सगळेजण आलं तर वेगळं आहे. खूप भारी मच्छी स्पेशल आहे, स्पेशल. तर नक्की या. ऍड्रेस काय प्रॉपर? टेंभुर्णी पासून किती किलोमीटर? 6 किलोमीटर. सापटणे रोडलाच आहे. सोलापूर हवे. Visit करा नक्की. वाट बघता व्हिडिओला सांगा मला आल्यानंतर की तुम्ही आलते खायला. हा. जिलेबी आणि स्पेशल. बाहेरचं म्हणून नाही, माझ्या भावाचंच आहे म्हणून सांगतोय नक्की या. म्हणजे माझा भाऊ मला फोन करून सांगेल की हा आले होते. काल रात्री तर फोन आलाय बाडीला त्या लगेच पदर फोटो काढला की लगेच आमच्या नागा पदर तसला कशाला घ्यायचा पदर पण? हा काय कशाला घ्यायचं पदर? नाही बाई, आमच्या मराठी धर्मात असल्या म्हणून ते मराठी आहेत रे. आम्ही बिहारी का? आम्ही बिहार म्हणून आलोय का? खेडेगावला तुमच्या छोकला मुलं असलं येऊन नव्हती तुम्हाला तुला काय जागा आली का रे डिंबळे? कारण माझ्या आजीने बी तेच केलं मागच्या ब्लॉग मध्ये. खायला गेलो की ती म्हणते "ए, बंद करते सेम आहे भाऊ, सेम. आता आहे का इथून पुढे पिढीला हे असं काय? आणि आता कसलं पदर दिसाय ना पदर दिसाय मला. हा आता दिसतंय चांगले. यांना ड्रेसिंग आम्हाला करून द्यायला लागते फादरला. Guys, मला मच्छी फ्राय करून मला केलाय स्लिप फ्राय. डिबळा पाहिजे झाला. डिबळा झोपलाय. मालक तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही जास्तच केलं होतं. बोलत होतो नका देऊ तुम्ही जास्त केलं. याचा संपलाय हा. तुम्ही होय, परत बोलशील का आमच्या इकडे आले कोणाला तिखट होतोय? खरं सांग खरं. बोलत नाही, मी बोलणार मला बस नाही बोल. लाईट लागली बाई वरती. एक नंबर बोलणार मी. बोलणार नाही. लग्नाचा फोन नंबर घ्या, पोपोचा कार्याला गावायचं नाही त्यांना तिथं. नव्हतं आमच्या काकीला आई तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. चौकोनी स्कार्फ पाहिजे ही होतं. ही लोक ते शोधून आणलंय कानाला बांधायला. ही लोक स्टोल नको म्हणती, बारकच पाहिजे चौकोनी. ही काय काय आहे काय काय आलं पोरीचं? करायचे पोरगी आहे ना मुलगी कुठे आहे नालगावला. हा ते पुण्यातच आहे इथे येऊन बोला, आवाज येत नाही. इथे आहे इथं. कुठे आहे पोरगी? मुलगी या म्हणली ती बघू आता. डिंबळा जागा झालाय डायरेक्ट. ते म्हणते ते मुलगा काय करतोय, आमदार काय करतोय. हिंडतोय म्हणा. हिंडून पैसे भेटतात त्याला सांगा. फिरलं की पैसे भेटतात. फिरलं की लगेच लाख रुपये खातात. असं काम आहे आमचं. त्यांना सांगितलं बाबा 2.5 एकर जमीन आहे ती. त्याला म्हणलं 2 मुलं आहे ती 5 एकर जमीन आहे. हा आणि घर आपल्याला लग्न करायचं असतं ना काय, आपण मराठी मॅट्रिमोनीचं सगळ्यात पहिलं प्रमोशन या क्रिएटरने केलेलं आहे. जर करायचं असतं ना, आपले आणि त्यांचे रिलेशन लई चांगले आहेत, लगेच होऊ शकते. पण आपण मजा घेतो यांची. बांगी पोरगीच बघा बरं का. कशी तिराळी का? ऊस राहिला की जातो काय? तर चला आता निघूया. उद्या जायचं. कोण उद्या जाणार? एकट्याला वाढा. तरी पण पावर म्हणतात बाई. खाणं काय नाही, बिना खाण्याची पावर. मग एवढं लांब कशाला आणायचं पण उचलून? वाढ कट करायचं. वाड्याचं किती वजन असतं, वाड कुठं कट होत एवढ्या ह्याचं वाढ झालं वाड कट. वजन पाहिजे. वाड्याचं काय वाड झालं कट. एवढं वजन कार कशाला? एवढं काय आणले? नाही ना का कोण यायचं नाही ना. आता ह्याचं काय का तुझ्या मापात डिकीत व्हायच्या मापात तुकडं का, म्हणजे तुम्हाला जसं डिकीच्या मापात. आता ते चला तुम्ही घरी. मी करते, राहू दे. चला आवर रे कवर. तुम्ही सगळेजण हातपाय काय संध्याकाळी केलं तर चाललं. अजून तिथं 5-6 उसायचं काय काय तोडलं नाही. वाड तुडून आणाय पाहिजे. लगेच येतंय म्हणजे वाड्यामुळे वजन काय वाड्याचं किती वजन असतं, उचल लांबला तेवढं. वाड्याचं चांगलं नाही लागत. येतं का नाही मला? काय येतंय तुला? मग एक दिवस करायला काय, रोज कर बरं. एक दिवस, अरे एक दिवस करणं पण लई मोठी गोष्ट आहे. काय जन्मापासून परिस्थितीनं बघितलेली बाई करू शकते काय बी कधी बी. ह्याला म्हणतात ऑलराऊंडर.
कुठलं बी काम सांगा. आम्हाला ते आताच राहिलं ते 7 वर्ष एवढं वडायला काय बारका लांब अरे त्या नाही पाहिजे ते जातो काय. काय नाही, मी का येडी झाली काय ड्रेस घालून नाही कपडे घातले आता. तुमच्यापेक्षा मी काळीची पण होय. गोरी आहे मी काकी. मला बरं वाटलं आज. मला कोणच गोर म्हणत नाही. आजी जास्त गोऱ्यात. हा मग काकी गोरी. अरे आमचं सासर बघायला पाहिजे होता. असले भारी होते ना दिसायला मस्त. लय गोरे. हा लय गोरे ते. एवढं रानात असून पण गोरे पाणी. पुण्यात राहिलं होतं कसले झाले असते ते. खानदानात एक नंबर. त्याच्यावर हे गेलंय तसं थोडंफार. घरात बसून लावर इकडे शेतात त्याला पळवा बरं ऊस तोडायला. घे रे ते पाते घे. तू काय कामाचा आहे मग? मी येतो ना मग. मी काळ म्हणलो तो काळ म्हणलो. मला काय फरक नाही पडत. मग असं बी झालेलं आहे. तुला बघायचंय. बघायचं आता. तुझी काळजी आहे त्याला. सगळे मध्ये या मध्ये या मध्ये या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. तर चला काय आता चाललेलं लागणार आम्ही. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सगळं झालेलं आहे आमचं आता आवरून. लवकर चाललोय ना काकी सगळ्यात आपण. सगळ्यात पहिलं लय शिवाय दिल्यात काकीने आम्हाला. एवढ्या वेळ लागतो वय आवरायला. तुमचं जडकेच ऐकतं म्हणून त्याला की उशी लय म्हणतायत. कोण अजिबात हे काय ह्याच्यामुळे झालं सगळं. खा मच्छी अजून. काय संबंध. मच्छी खात मच्छी. आता परत म्हणणार ना मच्छी दे मला म्हणून इकडे आले. म्हणणार ना. म्हणणार का? मग त्या माणसालाच बोलवतो परत मी. नील मध्ये जाणार आता. नील जाणार. नील जाणार का? चला काहीच निघूया आता. ते काळे पांढरे. काळे पांढरे काळे ढवळे झालं ना. ढवळे म्हणजे पांढरेच की. आपण मराठीत बोलतो ना काळे ढवळे. ढवळं घातले. ढवळे म्हणजे पांढरं. आम्हाला चांगली सून भेटली बाबा. आपण तिचं आडनाव काय काय आम्ही लॉन्सला. आधीच बघा ना याचं तोंड बघा ना कसं झालंय. आता पाहुणे बघा कसे बघते. मी तुम्हाला दाखवतो ना. सगळं दाखवतो. याचं चेहऱ्याचे पाहुण्याचे रिएक्शन. चेहऱ्याचे पाहुण्याचे रिएक्शन. चॉकलेट आहे का? चॉकलेट नाही अक्षर आहे. हे मला पहिले चॉकलेट वाटलं रे. चॉकलेट नाही वाटावाटी करायला लागले ते. माझे मार्गदर्शक आदरणीय भागवत साहेब त्याचबरोबर बंडपंतजी गायकवाड यांच्याही शुभेच्छा या ठिकाणी आहेत. आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय संजय भावरे रत्ना ट्रेडर्स यांची योजना केली या ठिकाणी आहे. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो माननीय संजय भावरे. क्या हुआ? काय आलं? खाली हलवा जरा. तर रे देऊ नका रे. दुपारी बी तेच दिले. जरा हलवा की थोडी जरा. झालंय आता लग्न. कसं झालं लग्न? हो एक नंबर लग्न झालं. मीठ लागतंय का? मीठ लागतं जरा. नमक माझे येते आता. आपण पनीर मसाला काय काजू मसाला मागितलाय. फोटो घ्यायचं का? तर गाईज घरी जायची वेळ झालेली आहे आता. खुद से हारा नाही कभी तो दुनिया त्यासाठीच केले मी चालू. आता खुद से हारा नहीं कभी तो दुनिया क्या हराएगी. चल आम्ही नहीं जाऊ. कर्नाटक पासिंग आहे भाई. तर गाईज आजच्या अर्थात म्हणजे त्याला नका देऊ. आजच्या अर्थात आम्ही खरे ब्लॉगर ठरलोय. अख्खा ब्लॉग घेतलाय. म्हणजे प्रत्येक पॉइंट काय सांगू तुम्हाला. हा ब्लॉग एवढा मोठा झालाय. तर अशाच ब्लॉग बघण्यासाठी
लाईक करा, शेअर करा. जर नाही बघितला तर मग तुम्हाला अंडू पांडू ब्लॉग बघायला भेटतील. तुम्ही लाईक शेअर केले तर मोटिवेशन भेटेल, अजून चांगले ब्लॉग, अजून चांगले, म्हणजे तुम्हाला अजून खुल्या गोष्टी भेटतील, ज्याचे आम्ही थोड्या आजून देत नाही, त्या बी तुम्हाला द्यायला सुरुवात होईल. तुम्ही बघता ना तेवढं. त्यामुळे आता थांबलोय गाईज आम्ही. कुठं आलोय? पाटस ना, पाटस मध्ये पोहोचलोय आम्ही. थोडं टोलच्या पुढं चहा पाणी प्यावं म्हटलं. आता ड्रायव्हर थोडा चेंज होतोय. आता मी झोपतो. आता अहो एक तर काल रात्रीपासून आउट आहे, आता त्याला झोप भेटली. मी तरी थोडं पडलोय जरा, म्हणजे आता भेटेल. आता भेटेल. मी तरी घेतली तास भर जरा थोडी. चलो अभी जागा भेटेल तिथं पडतोय बाबा. बाज दिसली बाजेव पडतोय, गाडी दिसली शिटाव पडतोय, चहा दिसला चहा आणतोय. चहा पितो जरा. छान असं जरा. बाय बाय गाइस. ठोक लीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.